स्वातंत्र्य दिनानिमित्त आजऱ्यात तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचं आयोजन 18 ऑगस्ट रोजी मृत्युंजय स्मृतिदानात रंगणार देशभक्तीपर गीतांचा सुरेल सोहळा। विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र। शाळांना सहभागाचं आवाहन। आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिरातर्फे कैलासवासी महादेव नारायण गव्हाणकर व कैलासवासी स्नेहलता निवृत्ती ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा होत असून आजरा तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही स्पर्धा मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता ICICI बँकेशेजारी मृत्युंजय कार शिवाजी सामंत स्मृती दालनात होणार आहे। स्पर्धेत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गट सहभागी होऊ शकतील। प्रत्येक संघाने देशभक्तीपर अथवा सुगम समूहगीत सादर करायचे असून एका गीतासाठी 5 मिनिटाचा कालावधी देण्यात आला आहे। प्रत्येक संघात किमान 6 व कमाल 10 विद्यार्थ्यांचा समावेश असणे आवश्यक आहे। स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिकासह स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। प्रथम क्रमांकासाठी 3,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 1,000 रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे। तसेच बाहेरील गावातील सहभागी संघांना 250 रुपये प्रवास खर्च देण्यात येणार आहे। स्पर्धेसाठी दिनांक 17 ऑगस्टपर्यंत श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे नाव नोंदणी करता येणार आहे। डॉक्टर पूजा पराग सामंत आणि स्नेहलता ठाकूर फाउंडेशन उत्तूर यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। आजरा तालुक्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर आणि सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।